नाशिकमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे पालिकेच्या 1.25 लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार संकटात। पोषण आहाराच्या 42 सेंट्रल किचनसाठी कमर्शियल गॅस आवश्यक। मनपाच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून पुरवठा अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार। व्यवसाय गॅस सिलेंडर पुरवठा बंद असल्यामुळे जळगावातील कॅटरर्स व्यावसायिक संकटात। गॅस अभावी 200 पेक्षा जास्त कॅटरर्स व्यावसायिकांचा कॅटरिंग व्यवसाय बंद। जळगावात परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या जेवणाची गैरसोय टळली। जिल्हाधिकारी रोहन घुगेंच्या आदेशानंतर वसतिगृहांच्या मेसला व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध, त्यामुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा मोठा दिलासा। ग्रामीण भागात 2 सिलेंडरमधलं बुकिंग मर्यादा ही 25 दिवसांवरून 45 दिवसांवर। ग्रामीण भागातील महिलांना चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ 45 दिवसांची मर्यादा कमी करून सुरळीत सिलेंडर देण्याची नागरिकांची मागणी। सिलेंडर अभावी अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीतील शवदाहिनी 3 दिवसांपासून बंद। गॅसच्या तुटवड्यामुळे शवदाहिनी बंद ठेवण्याचा हिंदू स्मशानभूमी समितीचा निर्णय। लाकूड देऊन सर्व मृतदेहांवरती अंत्यसंस्कार। भंडाऱ्यात प्लास्टिक पॅकेजिंग उद्योग संकटात। कच्चा माल महागल्यामुळे प्लास्टिक बॉटल पॅकेजिंगचा खर्चही निघेना। इराण इस्रायल संघर्षाचा लहान मोठ्या उद्योगांवरती परिणाम। गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बंद करण्याची वेळ। सायंतारा हॉटेल बाहेर बंदचा फलक। उपवासाच्या पदार्थांसाठी हे सायंतारा हॉटेल प्रसिद्ध, मात्र उपवास असलेल्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या आणि परवा दुकान सुरू ठेवण्यात येणार। लातूरमध्ये हॉटेलिंगचा कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णतः बंद। हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर। हॉटेल चालकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांना पुरवठा प्राधान्यानं करणार। सोलापुरात गॅसच्या तुटवड्यामुळे चुलीवरती पदार्थ शिजवण्याची वेळ। गॅसच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली। लाकडाची मागणी वाढल्यामुळे लाकडाचे दर देखील वाढले। सांगलीमध्ये गॅस सिलेंडर अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भारतावरती परिणाम। गॅसचा तुटवडा असल्यामुळे हॉटेल्स बंद। लासलगावसह अनेक ठिकाणी ऑनलाईन गॅस बुकिंग बंद। ग्राहकांची एजन्सीबाहेर मोठी गर्दी। पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे ग्राहक हवालदिल झाले असून प्रशासनानं तातडीनं परिस्थिती सुरळीत करण्याची मागणी। धुळ्यामध्ये सिलेंडरच्या टंचाईमुळे गॅस एजन्सीवरती नागरिकांची मोठी गर्दी। वाढलेल्या गर्दीमुळे नोंदणीच्या वेळी नागरिकांमध्ये वाद आणि झटापट। पोलीस बंदोबस्तात सिलेंडरची नोंदणी सुरू। रत्नागिरीत सिलेंडर तुटवड्याच्या भीतीनं ग्राहकांची गॅस एजन्सीवर मोठी गर्दी। जिल्हाधिकारी मनोज सिंदल यांच्याकडून शांतादुर्गा गॅस एजन्सीची पाहणी। जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा, अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा पुरेसा साठा, नागरिकांनी घाबरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। तर अवैध गॅस साठ्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 11 विशेष पथकं तैनात करणार असल्याची माहिती। बीडमध्ये 30 दिवसांचे एलपीजी आणि पुरेशा प्रमाणात पेट्रोल डिझेल उपलब्ध। नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। साठेबाजी करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे निर्देश। गडचिरोली जिल्ह्यातही एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा। नागरिकांची गॅस एजन्सीसमोर गर्दी। जिल्ह्यातील 70% नागरिक एलपीजीवरती अवलंबून। हिंगोलीमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत, मात्र व्यावसायिकांना गॅस वितरण बंद। गॅस वितरण बंद असल्यामुळे स्वीटमार्ट व्यवसायावरती परिणाम। गॅस पुरवठा होत नसल्यामुळे कमी पदार्थांची विक्री। गॅस सिलेंडरच्या अभावामुळे कोळशाची मागणी वाढली। पर्यायी व्यवस्था म्हणून कोळसा खरेदीवरती नागरिकांचा भर। 40 रुपये किलोनं विकला जाणारा कोळसा आता 50 रुपये प्रति किलो। युद्धजन्य परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालेभाज्यांवरती परिणाम। नेहमीच्या आहारातील भाज्यांचे दर वाढले। टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि इतर भाज्यांचे दर अल्प प्रमाणात वाढले। देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाई आणि गॅस दरवाढी विरोधात पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचं आंदोलन। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर चौक इथे रस्त्यावरती चूल पेटवून केला निषेध। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन। गॅस दरवाढ तसंच गॅसच्या तुटवड्याविरोधात आंदोलन। बुलढाण्यात गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवरती भाकरी बनवत निषेध। गॅस दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी करत सरकारविरोधात घोषणाबाजी। वर्ध्याच्या देवळीमध्ये घरगुती सिलेंडरच्या अवैध वापरावरती प्रशासनाची कारवाई। 10 हॉटेल्स आणि टपरी बंद, 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर। जालन्यातील अंबडमध्ये पुरवठा विभागाची धडक कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पुरवठा विभागाची कारवाई। पुरवठा विभागाकडून 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। परभणीत घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला। घरगुती सिलेंडरच्या अवैध वापरावरती कारवाई। 3 ठिकाणच्या धाडीमध्ये 7 सिलेंडर जप्त। आतापर्यंतच्या कारवाईमध्ये एकूण 26 सिलेंडर जप्त।
आल्याची माहिती समोर. गॅस एजन्सी बाहेर तणावपूर्ण स्थिती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला आखाती युद्धाची झळ. व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील हॉटेल चालकांसमोर जेवणाची समस्या. गॅस संपल्यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर. लातूरमध्ये गॅस टंचाईमुळे शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना चूल पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ. गॅस नसल्यामुळे वसतिगृहाचा जेवणाचा मेनू पूर्णपणे कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या अर्चना पाटलांचा दणदणीत विजय. अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी. धाराशिव जिल्हा परिषदेवरती भाजपचा पहिलाच अध्यक्ष बसणार. नाशिकच्या मनमाड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे दिनेश घुगे आणि संगीता बागुल यांची नियुक्ती. घुगे आणि बागुल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड. चाळीसगाव सहकारी शिक्षण संस्थेच्या सभासद नोंदणीवरनं वातावरण तापलं. 26,243 तक्रार अर्ज दाखल. संस्था खासगी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप. सर्व अर्जांना सभासदत्व मिळवून देण्याचा निर्धार. आमदार मंगेश चव्हाणांचं आश्वासन. जळगावात कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविकेची हकालपट्टी. आरोग्य सेविका नसल्यामुळे आशा सेविकेला करावी लागली प्रसूती. दुर्दैवानं उपचारादरम्यान नवजात बालकाचा मृत्यू. कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटलांवरती जिल्हा परिषदेची कारवाई. मनमाड बाजार समितीत हमाली दरावरनं व्यापारी हमालवाद. वादानंतर काही काळ लिलाव प्रक्रिया बंद पाडण्यात आली होती. प्रशासनातर्फे उद्या बैठकीचं आश्वासन मिळाल्यानंतर तुर्तास लिलाव सुरळीत. चंद्रपूरच्या लोहार डोंगरीतील प्रस्तावित लोह खदानीला राज्य सरकारची तुर्तास स्थगिती. मात्र या स्थगितीसाठी उपोषणाला बसलेले बंडू धोत्रे सरकारी निर्णयावरती असमाधानी. आदेशातील तुर्तास स्थगिती या शब्दाला बंडू धोत्रे यांचा आक्षेप. पेण शहरामध्ये भिक्खू संघाचं ठिकठिकाणी स्वागत. भारतीय बौद्ध महासभा पेण शाखेकडनं श्रामणेर शिबिराचं आयोजन. 7 ते 16 मार्च दरम्यान होणाऱ्या शिबिराला सर्व बौद्ध भिक्खू उपस्थिती लावणार. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा 14 ते 17 मार्च पर्यंत दर्शनासाठी बंद राहणार. मंदिर संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामामुळे दर्शन बंद. या काळात भाविकांना देवीच्या उत्सव मूर्ती आणि तत्वकलशाचं दर्शन घेता येणार. मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची जळगावात नोंद. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जळगाव जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यात प्रचंड वाढ. खबरदारी घेऊन घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. नंदुरबारमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात 17 उष्माघात कक्ष सुरू. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क. सोलापुरात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात कक्षाची सुरुवात. जिल्हा रुग्णालयामध्ये उभारला उष्माघात कक्ष. कक्षासाठी आयसीयूमध्ये 2 तर जनरल वॉर्डमध्ये 5 बेड राखीव. पिंपळनेर परीक्षा केंद्रावरती शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना उघडपणे कॉपी पुरवल्याचा प्रकार. एका विद्यार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. सीसीटीव्ही तपासून दोषींवरती कठोर कारवाईची आणि परीक्षा कॉपी मुक्त करण्याची मागणी. अहिल्यानगरच्या पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिषेक कळमकर यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा कोर्टानं फेटाळला. कळमकरनं नोकरीचं आमिष दाखवत युवतीवरती केले होते लैंगिक अत्याचार. जालन्यात लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात. मंठामधील पोलीस निरीक्षकासह पोलीस अंमलदाराला 30,000ची लाच घेताना अटक. अवैध वाळू वाहतुकीवरती कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अटक. वर्ध्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्त केल्याची माहिती. मालेगाव तहसील कार्यालयातनं चेक चोरी करून 5,58,000 रुपये परस्पर लाटल्याचा प्रकार उघड. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. सरकारी कार्यालयातील सुरक्षेच्या त्रुटींचा तपास सुरू. अपघात झाल्याची माहिती. चालक गंभीर जखमी.